नमस्कार शेतकरी बंधूंनो, केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीमधून कृषी तज्ञ मी मोनिका रोडे। तर आज आपण पाहणार आहोत आपल्या लसूण पिकामध्ये येणाऱ्या करपा रोग आणि फुलकिडीवरती नियंत्रण कसे मिळवावे। तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण पाहतच आहोत महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये सध्या लसूण पिकाची लागवड झालेली आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या उत्पन्नासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतींचा देखील वापर करत असतो, परंतु या पिकाचे नियोजन करत असताना आपल्याला वेगवेगळ्या रोग आणि किडींचा देखील प्रादुर्भाव झालेला मोठ्या प्रमाणात दिसून येतो। या रोग आणि किडींवरती वेळीच नियंत्रण केले नाही तर त्याचा परिणाम आपल्या उत्पादनावरती देखील घट झालेला आपल्याला पाहायला मिळत असतो। प्रथम आपण पाहणार आहोत लसूण पिकावर येणाऱ्या फुलकिडीची लक्षणे आणि कारणे काय आहेत। लसूण पिकामध्ये येणारी ही जी फुलकीड आहे तर ती प्रथमतः पाती ओरखडतात, त्याच्यानंतर त्यामधून जो रस बाहेर पडतो तर त्या शोषून घेतात आणि त्यावरती स्वतःचा उदरनिर्वाह करतात। आपल्या लसूण पिकामध्ये जर फुलकिडीचे जास्त प्रमाण असेल किंवा जास्त प्रमाणामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्यामुळे त्या पातीवरील क्लोरोफिलचे प्रमाण देखील कमी झालेले दिसून येते। त्यामुळे पातीवरती लगेचच सफेद सोनेरी चट्टे आणि डाग देखील दिसायला सुरुवात होते। त्यामुळे लसूण पिकाची पात मुरडल्यासारखी दिसते आणि जमिनीच्या दिशेने झुकलेली पाहायला मिळते। जास्त प्रमाणामध्ये फुलकिडीच्या प्रादुर्भावामुळे लसूण पिकावरती एक काळपट थर देखील तयार झालेला दिसून येतो। तर ही झाली आपल्या पिकावरती येणाऱ्या फुलकिडीची लक्षणे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत याच लसूण पिकावर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे काय आहेत। लसूण पिकामध्ये येणारा हा जो करपा रोग आहे तर तो पिकाच्या पातींवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो। सुरुवातीच्या या करपा रोगाच्या अवस्थेमध्ये लहान पिवळे ते नारंगी रंगाचे चट्टे आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि याच करपा रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाला असल्यास त्यानुसार हे जे चट्टे आहेत तर ते लंब गोलाकार झालेले आणि त्याच्या कडेने गुलाबी रंगाची कडा तयार झालेली दिसते। जास्त प्रादुर्भावामुळे या पिकावरती प्रकाश संश्लेषण क्रिया पूर्णपणे मंदावते आणि यामुळे उत्पादनामध्ये देखील घट झालेली पाहायला मिळते। ही झाली आपल्या लसूण पिकावर येणाऱ्या करपा रोगाची लक्षणे। चला तर मग आता आपण पाहूयात लसूण पिकामध्ये येणाऱ्या या करपा आणि फुलकिडीवरती नियंत्रण कसे मिळवायचे। तर शेतकरी मित्रांनो, लसूण पिकामध्ये येणारा हा जो करपा रोग आहे हा जास्त प्रमाणामध्ये जमिनीमध्ये असलेली जी बुरशी आहे सोबतच पूर्वीच्या पिकाचा जो काडी कचरा आहे तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेला आपल्याला पाहायला मिळत असते। तर यामध्ये आपण प्रथमतः या पूर्वीच्या काडी कचऱ्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे। तसेच बुरशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आपण उन्हाळ्यामध्ये शेताची खोल नांगरणी करणं गरजेचं आहे। पीक लागवडीचं नियोजन करत असताना आपण समान वर्गातील जी पिके आहेत तर ती निवडू नयेत। पिकांची फेरपालट करणं अत्यंत गरजेचं आहे। सोबतच लसूण पिकामध्ये येणाऱ्या या करपा आणि फुलकिडीवरती आपण फवारणीचे देखील नियोजन ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर यासाठी शेतकरी मित्रांनो, आपण केबी बायो ऑर्गॅनिक्सचे फंगोरेज 2 मिली आणि थ्रिप्सरेज 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणीचे देखील नियोजन करू शकता, जेणेकरून आपल्या लसूण पिकामध्ये येणारी जी फुलकीड आहे आणि करपा रोग आहे दोन्हींवरती देखील आपण नियंत्रण मिळवू शकतो आणि यामुळे उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास आपल्याला मदत होते। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाकी आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका। केबी बायो ऑर्गॅनिक्स उत्पादने खरेदीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता। तसेच घरी बसल्या Amazon आणि Flipkart वरून देखील ऑर्डर करू शकता। धन्यवाद।